अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी महाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती घेणार आहोत। बघा, आपण स्वामी भक्त स्वामीची नित्य सेवा करत असतो, परंतु आपल्या हातून कळत न कळत काही चुका होतात। त्या चुकांबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे की या चुका तुम्हाला तुमच्या नित्यसेवेमध्ये करायच्या नाहीयेत। अशा काही बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळत सुद्धा नाहीत, कळत न कळतपणे आपल्याकडनं त्या चुका होतात आणि त्यामुळे काय होतं, त्याचे दोष आपल्याला लागत असतात। कुठेतरी त्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही। तर बघा भक्तांनो, तसं तर स्वामी आपल्या भक्तांच्या मनातली फक्त भक्ती आणि श्रद्धा बघतात की माझा भक्त किती श्रद्धेने आणि मनापासून माझी सेवा करतो आहे, एवढंच स्वामी बघत असतात। बाकी त्या भक्ताचं स्वामींना काही नको असतं। पण तरीही आपलंही काही कर्तव्य आहे, आपल्याकडनं काही चुका होऊ नयेत त्याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे, जेणेकरून त्या चुकांमध्ये आपल्याला सुधारणा करता येईल आणि त्या चुका आपल्याकडनं वारंवार होणार नाहीत। स्वामी जरी आपली भोळी बाबडी सेवा स्वीकारतात, तरीही आपल्या भक्तांचं सुद्धा कर्तव्य आहे की आपल्याकडनं काही चुका घडू नयेत। ज्या काही कळत न कळत आपल्याकडनं चुका घडतात, त्या चुका आपल्या सुधारल्या पाहिजेत, आपल्याकडनं त्या चुका घडू नयेत याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे। बघा, सगळ्यात आधी तुम्ही देवपूजा करताना किंवा स्वामींची नित्य सेवा करताना स्त्री असेल तर त्यांनी सगळ्यात आधी स्त्रियांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि पुरुष असेल तर त्यांनी आपल्या कपाळाला कुंकू किंवा अष्टगंध लावायचा आहे। त्याशिवाय कोणतीही सेवा किंवा देवपूजा जरी तुम्ही करत असाल ना, देवपूजा करताना सुद्धा स्त्रियांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून मग देवपूजा करावी, किंवा पुरुष असेल तर पुरुषांनी सुद्धा आपल्या कपाळाला कुंकू किंवा अष्टगंध लावून पूजा करावी। बघा, त्याशिवाय कोणतीही सेवा किंवा देवपूजा सुद्धा करू नका। ही खूप साधी गोष्ट आहे। बघा, पण आपल्याकडनं आपल्याला लक्षात येत नाही, आपण विसरून जातो रोजच्या घाई गडबडीमध्ये कपाळाला हळदी कुंकू लावायचं किंवा पुरुषांनी सुद्धा अष्टगंध कुंकू लावायचं। पण ही खूप साधी गोष्ट आहे जी आपण सवय जर त्याची लावून घेतली ना, तर आपल्याला बरोबर त्या ठिकाणी त्या गोष्टीची आठवण होते। आता मला रोजची सवय लागली आहे की कपाळाला सगळ्यात आधी हळदी कुंकू लावून मग देवपूजा करायची किंवा स्वामीची नित्य सेवा करायची, किंवा सेवा करताना जरी बसलं तरी मला लगेच आठवतं की माझ्या कपाळाला हळदी कुंकू आहे की नाही। म्हणजे हा विचार तेव्हा लगेच येतो। जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची सवय लावून घेतो ना, तेव्हा ती गोष्ट आपल्याला बरोबर त्या ठिकाणी लगेच क्लिक होते की नाही, आपण ही गोष्ट विसरतो आहे। म्हणून या गोष्टीची सवय तुम्ही सुद्धा लावून घ्या, जेणेकरून ही सवय तुमच्या एकदा अंगवळणी पडली की तुम्हाला बरोबर त्या गोष्टीची आठवण राहत जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की स्वामीची नित्य सेवा करताना बघा, तुम्ही स्वामीची जी काही नित्य सेवा करत असाल, तुम्ही रोजचे सारामताचे 3 अध्याय वाचत असाल किंवा 1 माळ 3 माळ 7 माळ 11 माळी जप करत असाल, 1 माळ जरी तुम्ही जप करत असाल, जे काही तुम्ही स्वामीची नित्य सेवा करत असाल, नित्य सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम गण गणपते नमः, असं तुम्हाला गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला गणपती बाप्पाचं स्मरण करून झाल्यानंतर आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, असं तुम्हाला गुरूंचं स्मरण करायचं आहे। आधी गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे, त्यानंतर आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुम्ही जी काही नित्य सेवा करत असाल, सारामताचे 3 अध्याय किंवा 11 माळी जप श्री स्वामी समर्थ, त्या नित्य सेवेला तुम्हाला प्रारंभ करायचा आहे। तर या सुद्धा गोष्टीची तुम्हाला सवय पडली पाहिजे। जेव्हा तुम्ही नित्य सेवा करायला बसणार तेव्हा तुम्हाला आठवलं पाहिजे की आधी आपल्याला गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे, त्यानंतर आपल्याला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू असं आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या नित्य सेवेला सुरुवात करायची आहे। ही गोष्ट तेव्हा तुम्हाला आठवली पाहिजे। सर्वप्रथम तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील काही दिवस। एकदा का तुम्हाला सवय झाली या गोष्टींची, तेव्हा तुम्हाला आपोआप नंतर आठवत जाईल आणि आपोआप तुमच्याकडनं त्या गोष्टी घडत जातील। म्हणून सगळ्यात आधी आपल्याला सवय लागण्यासाठी त्या गोष्टी लक्षात ठेवा। काही दिवस सवय झाल्यानंतर तुम्हाला आपोआप त्या गोष्टी तुमच्याकडनं घडल्या जातील, तुम्हाला नंतर लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज भासणार नाही। बघा, तुम्ही कोणताही ग्रंथ वाचत असाल, स्वामींचं एखादं स्तोत्र म्हणत असाल किंवा स्वामींचं नित्यसेवेत जरी तुम्ही एखादा श्री सूक्त म्हणा किंवा पुरुष सूक्त म्हणा, कोणताही स्तोत्र मंत्र असो किंवा सारामृत जरी तुम्ही ग्रंथ वाचत असाल, तरी प्रत्येक अध्यायामध्ये सगळ्यात प्रथम श्री गणेशाय नमः हा
उच्चार असतो, म्हणजे सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं स्मरण केलेलं असतं. म्हणून नित्यसेवेला बसताना सुद्धा सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं स्मरण करायचं, त्यानंतर गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आणि मग नित्यसेवेला सुरुवात करायची आहे. त्यानंतरची बघा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामींना तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या घरात जे काही अन्न तुम्ही बनवतात, जे काही तुमच्या घरामध्ये केलं जातं, भाजी भाकरी चपाती भात किंवा खिचडी भात जरी तुम्ही केलेला असेल साधा, तरी सुद्धा तुमच्या घरात जे काही अन्न शिजवलं जातं, तुमच्या घरात जो काही स्वयंपाक केला जातो तो आणि तुम्ही जे काही ग्रहण करणार आहात ते स्वामींना तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते अन्न ग्रहण करायचं आहे. बघा तुमच्या घरात स्वामींना असं काही नाही की एकदम तुम्हाला गोड प्रसादच दाखवायचा असतो किंवा व्यवस्थित पोळी भाजीचंच जेवण पाहिजे असं काही नाही. एखादी विशिष्ट तिथी असेल जसं की स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी, तेव्हा आपण स्वामींच्या आवडीचा नैवेद्य करतच असतो. परंतु रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही अन्न बनवतो, जे आपण खाणार असतो, ते अन्न सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा आपण जेवणार आहोत, आपल्या जेवणाच्या अगोदर स्वामींना ताटामध्ये ते अन्न व्यवस्थितपणे वाढून घ्यायचं. त्यानंतर स्वामींपुढे जाऊन त्यात जिथे तुम्ही नैवेद्य ठेवणार आहात तिथे तुम्हाला आधी पाण्याने चौकोन काढून घ्यायचा, चौकोन भरीव चौकोन काढायचा, त्यावर तुम्हाला ताट ठेवायचं आहे आणि ताटाभोवती 3 वेळेस पाणी फिरवून तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे. जे काही ताट आहे किंवा जो काही नैवेद्य तुम्ही ठेवलेला आहे स्वामींसाठी, तो नैवेद्य किमान 10 मिनिटे तसाच ठेवा. त्यानंतर तेच ताट तुम्ही स्वतः ग्रहण करा किंवा तुमच्या घरातल्या इतर सदस्यांना तुम्ही द्या. तो प्रसाद असतो स्वामींचा. त्यामुळे काय होतं माहिती का, आपल्या घरात जे काही आपण अन्न बनवतो, जे काही आपल्या घरात अन्नधान्य आहे, त्यांच्यावर स्वामींची कृपादृष्टी पडत असते आणि ते जे काही ताट तुम्ही बनवलं आहे, जे काही जेवण तुम्ही बनवलं आहे, ते स्वामींच्या कृपादृष्टीने तो एक प्रसाद बनतो आणि तो प्रसाद जेव्हा आपण भक्षण करतो, जेव्हा आपण खातो, तेव्हा स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. स्वामींचा विशेष कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. स्वामींच्या कृपेमुळे आपल्या घरात अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण स्वामींची कृपादृष्टी पडेला तो प्रसाद जेव्हा आपण भक्षण करतो, ज्या सात्विक लहरी आहेत त्या सुद्धा आपल्यामध्ये सामावले जातात. स्वामींचा एक विशेष कृपाआशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवायला विसरू नका. नैवेद्य काहीही तुमच्या घरात तुम्ही जे काही खाणार असाल, अगदी तुम्हाला उपवास जरी असेल तरी उपवासाच्या दिवशी सुद्धा तुम्ही काही खाणार असाल, जसं की फराळाचं तुम्ही काही बनवणार असाल, फळं खाणार असाल किंवा साबुदाण्याची खिचडी तुम्ही बनवणार असाल, भगर खाणार असाल, तुम्ही काही फराळाचं खाणार असाल, ते सगळ्यात आधी आपल्याला सवय लावून घ्यायची की आपल्याला हे आता खायचं आहे ना, ते आधी स्वामींना दाखवायचं नैवेद्य म्हणून, नंतर तेच आपण भक्षण करायचं. फक्त मांसाहार सोडून तुम्ही जे काही अन्न घरात बनवणार असाल ते आधी स्वामींना दाखवत जा आणि नंतर तुम्ही स्वतः ग्रहण करत जा. बघा त्याने तुम्हाला खूप लाभ मिळतील. तुमच्या घरात सुद्धा कोणतीही व्यक्ती आजारी असेल तिला ते अन्न देत जा. तुमच्या घरात कधीही कोणी लवकर आजारी सुद्धा पडणार नाही आणि तुम्हाला स्वामींचा एक विशेष कृपाआशीर्वाद प्राप्त होईल. नक्की करून बघत जा. सकाळ संध्याकाळ तुम्ही जर करत नसाल तर आजपासून सुरुवात करा. त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बघा, स्वामींना कधीही घराच्या बाहेर पडताना तुम्हाला मुजरा करूनच बाहेर पडायचं आहे. मी याआधीही ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, पण तरीही आज सांगत आहे. बघा, स्वामींना कधीही घराच्या बाहेर पडताना आधी स्वामींना मुजरा करायचा. स्वामींना म्हणायचं की स्वामी मी या कामासाठी बाहेर जात आहे, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला, माझ्याकडनं ते काम तुम्हीच व्यवस्थितपणे पूर्ण करून घ्या. बघा, तुम्हाला त्या कामामध्ये जे काही तुमचं काम असेल छोटं मोठं, त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल, तुम्ही सुखरूप परत घरी याल. आजकालचे दिवसमान चांगले नाहीयेत, कधी कोणती वेळ येईल काही सांगता येत नाही. म्हणून कधी पण आधी आपल्याच घरात स्वामींचा मूर्ती असेल, फोटो असेल, स्वामींना मुजरा करून मग घराच्या बाहेर पडा. रोज तारक मंत्र आपल्या घरात, तारक मंत्र तीर्थ रोज आपल्या घरात बनवत जा. तुम्हाला नाही 11 वेळेस म्हणणं शक्य तर किमान एकदा तरी तारक मंत्र म्हणून त्याचं तीर्थ बनवा. ते तीर्थ घरातल्या सगळ्या सदस्यांना द्या, तुम्ही सुद्धा घ्या, जेणेकरून स्वामींचं एक संरक्षण कवच तुमच्या भोवती राहील आणि तुमचं प्रत्येक संकटातून स्वामी रक्षण करतील. असंही स्वामी आपल्या पाठीशी आहेच, पण तारक मंत्रामध्ये खूप ताकद असते, लक्षात घ्या, ज्यामुळे असाध्य सुद्धा आजार बरे झालेले आहेत. म्हणून तारक मंत्र तीर्थ रोज घ्यायला विसरू नका. त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की स्वामींना कधीही एका हाताने नमस्कार करू नका. ते खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणजे आपण सहज, आपल्याला सवय असते असा नमस्कार करण्याची, पण असं कधीही करू नका. कारण की स्वामी ब्रह्मांड नायक आहे, या विश्वाचे चालक पालक आहेत.
स्वामी महाराजाधिराज आहेत म्हणून स्वामींना कधीही एका हाताने नमस्कार करू नका। स्वामी आपल्याला एका हाताने नमस्कार जरी केला तरी स्वामी काय आपल्याला शिक्षा देणार नाहीयेत। स्वामींना आपली भोळीबाबडी सेवा मान्य असते, पण आपल्याकडनं ही चूक होऊ नये ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे। स्वामी तुम्हाला शिक्षा नाही करणार, पण आपल्याकडनं ही चूक होऊ नये या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की स्वामींना कधी एका हाताने नमस्कार करू नका। स्वामींना नेहमी त्रिवार मुजरा करून मग हात जोडून स्वामींना नमस्कार करा। आणि स्वामींना सुद्धा त्यांच्या भक्तांनी मुजरा केलेला आवडत असतो, म्हणून स्वामींना कधीही त्रिवार मुजरा करून मग हात जोडून प्रार्थना करा। एका हाताने कधीही स्वामींना नमस्कार करू नका, ते एक अपमानास्पद आहे, म्हणून लक्षात घ्या। ही खूप छोटीशी गोष्ट आहे, पण या गोष्टीची सवय तुम्ही लावून घ्या। त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जेव्हा आपण नित्यसेवा करत असतो, आपण एखादा ग्रंथ वाचत असू, जसं की स्वामी चरित्र सारामृत, पान उलटताना आपल्याला सवय असते, बरेच जणांना सवय असते की जिभेला बोट लावून मग पान उलटतात, तर ही सुद्धा गोष्ट चुकीची आहे। बघा, तो ग्रंथ खूप पवित्र आहे, तोच नाही तर कोणताही देवाचा कोणताही ग्रंथ जेव्हा असेल तो त्या ग्रंथामध्ये एक ताकद असते, एक देवी शक्ती असते। त्यामुळे कोणताही ग्रंथ वाचत असताना त्याची पाने उलटताना कधीही जिभेला बोट लावून त्याची पाने उलटू नका, ती खूप चुकीची गोष्ट आहे। तो पवित्र ग्रंथ आहे, म्हणून या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे। आपल्याला सवय असते जिभेला बोट लावून मग पाने उलटायची, तर ही सवय सुद्धा तुम्हाला जर असेल तर आत्ताच मोडा, कारण की तो एक पवित्र ग्रंथ आहे आणि त्यामुळे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे। त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की स्वामींची आरती करताना स्वामींना अर्धचंद्रामध्ये ओवाळत जा। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी केंद्रात सुद्धा सांगितली जाते। अगरबत्ती सुद्धा ओवाळताना कधी पण अर्धचंद्रकोर ओवाळायची असते आणि आरती सुद्धा करताना स्वामींची कधी पण अर्धचंद्रकोर प्रमाणेच तुम्हाला आरती ओवाळायची आहे अशी। बघा, कधी पण पूर्ण अशी आरती ओवाळू नका, तर अर्धचंद्रकोरच स्वामींना आरती ओवाळत जा। ही खूप साधी आणि खूप छोटीशी गोष्ट आहे जी आपल्याला त्याची सवय लावून घ्यायची आहे। केंद्रात सुद्धा हेच सांगितलं जातं की कधी पण स्वामींना पूर्ण गोल म्हणजे याने डोक्यावरून ओवाळत जाऊ नका, तर अर्धचंद्रकोरच स्वामींची आरती करत जा। अगरबत्ती सुद्धा ओवाळताना केंद्रात सांगितलं जातं की अगरबत्ती सुद्धा ओवाळताना कधी पण अर्धचंद्रकोरच ओवाळावी, पूर्ण गोलाकार अशी ओवाळू नये। तर या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे। ही सवय सुद्धा तुम्ही लावून घ्या, ज्यामुळे तुमच्या ते बरोबर अंगीवळणी पडेल। त्यानंतरची सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की देवपूजा करताना कधीही फोनवर बोलू नका, कोणाशीही गप्पा मारू नका, स्तोत्र मंत्र म्हणतच देवपूजा करा। तुम्ही जी काही देवपूजा करतात, देव धुतात वगैरे, तेव्हा फक्त कोणत्याही गप्पा तुम्हाला मारायच्या नाहीयेत। देवांना हळदी कुंकू लावताना, अष्टगंध लावताना कधीही कोणासोबतही गप्पा मारू नका, फोनवर बोलू नका। फक्त देवाचं स्तोत्र मंत्र जे काही तुम्ही म्हणत असाल, गणपती अथर्वशीर्ष म्हणत असाल, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करत असाल किंवा कोणतंही तुम्ही स्तोत्र मंत्र म्हणत असाल तर तेच म्हणायचं आहे, पण कधीही कोणासोबत गप्पा मारू नका किंवा फोनवर सुद्धा देवपूजा करताना बोलू नका। तर बघा भक्तांनो, या खूप साध्या आणि छोट्या गोष्टी होत्या। आपल्याकडनं या चुका कळत न कळतपणे होऊन जातात, परंतु या गोष्टीची जर आपण सवय लावून घेतली ना, तर आपोआप आपल्याला त्यावेळेस ती गोष्ट आठवते की नाही, आपल्याला ही चूक करायची नाही किंवा आता आपल्याला हे करायचं आहे। आणि आपल्या अंगावरने एकदा पडलं की बरोबर त्या गोष्टी आपल्याला आठवत जातात आणि आपल्याला ती एक सवय लागून जाते। आपल्याकडनं मग त्या चुका होत नाही आणि आपण जर त्याच चुका परत परत करत राहिलो तर आपण त्याच चुका नेहमी करत असतो, आपल्याकडनं त्या चुका सुधारल्या जात नाही। स्वामींना जरी आपली भोळी बाबडी सेवा मान्य असली, स्वामी आपली सेवा स्वीकारत असले, तरी पण आपल्या भक्तांचं सुद्धा कर्तव्य आहे की आपल्याकडनं या चुका होऊ नयेत, या चुकांमध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे, याची काळजी आपल्याला सुद्धा घ्यायची आहे, लक्षात घ्या। तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।